अमोल कोल्हे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये दीवार चित्रपटाच्या डायलॉगवरून जुगलबंदी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल कोल्हे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शैलीमध्ये डायलॉगबाजी करत लंकेंना जनतेचा कौल असल्याचा दावा केला। त्यावर विखे पाटलांनी त्या शैलीमध्ये प्रत्युत्तर देताना लंकेंवर गुंडाराजचा आरोप केला। अहमदनगरच्या लढतीचा आढावा घेऊयात एका रिपोर्टमध्ये। दीवारनं पेटवलं नगरचं वॉर। नीलेश लंके, तुम्हारे पास क्या है? मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? आपके पास खाली गुंडाराज है। अरे हमारे पास तो सब है, आपके पास खाली गुंडेराज है। अमोल कोल्हे यांच्या दमदार डायलॉग बाजूनं अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। दीवार सिनेमातील अमिताभच्या डायलॉग बाजूनं जसं थिएटर गाजवलं, त्याच स्टाईल मध्ये अमोल कोल्हेंनी अहमदनगरची सभा गाजवली। आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो, तो दीवार सिनेमा आठवतो का? मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? आठवतो ना? आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे। निलेश लंके तुमच्याकडे काय आहे? आणि निलेश लंके सांगतात, माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे आणि या जनतेची ही निवडणूक आहे माझ्या भावांनो। सत्ताधाऱ्यांना उद्देशून अमोल कोल्हेंच्या या प्रश्नाला राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। तुम्हारे पास गुंडाराज है असा टोला विखेंनी निलेश लंके यांना लगावला। तर गुंडाराज कुणाचं हे जनतेला माहिती आहे असा पलटवार निलेश लंके यांनी केला। अरे हमारे पास तो सब है, आपके पास खाली गुंडेराज है। लोक गुंडाराजच्या विरोधात लोक मतदान करणार आहेत। तुम्ही जी दहशत जी तुमची स्थिती आहे नेत्यांची, नेत्यांनी जे शिकवण दिली तेच कार्यकर्ते करणार। म्हणून अमोल कोल्हेला पुष्कळ शिकायचं अजून। गुंडाराज हे कोणाचे हे सगळ्यात जनतेला माहिती। तुम्ही रात्यात जाऊन पहा ना, गुंडाराज कार्यकर्त्यांनी जर एखादा व्हॉट्सअप स्टेटस जरी ठेवलं तर त्याला जो गुन्हा दाखल केला जातो, त्याला मारहाण केली जाते। या मतदारसंघात सुद्धा सर्रास चालू आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे गुंडाराज काय। दुसरीकडे शिरूर मतदारसंघात स्वतः अजित पवार यांनी कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधलेला असताना अमोल कोल्हे मात्र निलेश लंकेंच्या प्रचारात मग्न आहेत। तर कोल्हेंच्या शिरूरमध्ये जाऊन फडणवीसांनी कोल्हेंवर निशाणा साधलाय। आढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे, आढळराव नाटककार नाही। आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकी आहे। त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते। पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही। अहमदनगर दक्षिण आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघाची लढत ही प्रतिष्ठेची झाली आहे। शरद पवार यांना अहमदनगरमध्ये सुजय विखेंचा पराभव करून 2019चा उट्टा काढायचा आहे। तर शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी शड्डू ठोकणाऱ्या अजित पवारांना देखील धडा शिकवायचा आहे। आता या लढाईत शरद पवार यांचा अँग्री यंग मॅन म्हणजेच निलेश लंके काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।